IVF तंत्रज्ञानाद्वारे जन्माला आलेलं पहिलं बाळ म्हणजे लुईस जॉय ब्राउन ही महिला सध्या 45 वर्षाची आहे. धडधाकट आहे. तिला नैसर्गिकरित्या जन्माला आलेली स्वतःची 3 मुलं आहेत. हे उदाहरण बरंच बोलकं आहे. तरी सुद्धा ज्या कपल्सना असा प्रश्न पडतो की IVF द्वारे जन्माला आलेल्या बाळांमध्ये काही व्यंग असतं का, त्या कपल्ससाठी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण की या व्हिडिओच्या शेवटी मी अशा काही सोनोग्राफ्यांबद्दल बोलणार आहे ज्या प्रत्येक प्रेग्नंट कपलने करायचा विचार करायला हवा. नमस्कार, मी डॉक्टर आकांक्षा महाजन पाठक, फर्टिलिटी एक्सपर्ट. तुम्ही पाहतात एक्सलंट चबुत्रा. एक्सलंट चबुत्रा म्हणजे OPD बाहेरच्या फलदायी गप्पा. आणि आज आपण या विषयावरती उहापोह करणार आहोत की IVF तंत्रज्ञानाद्वारे जन्माला येणारी जी बाळं आहेत त्यांच्यामध्ये काही व्यंग असतात का. आजपर्यंत जगामध्ये जवळपास 8 मिलियन बाळं ही IVF द्वारे जन्माला आलेली आहेत. या बाळांच्या पुढच्या आयुष्याबद्दल बऱ्यापैकी माहिती आपल्याकडे अवेलेबल आहेत, कारण की ही सगळी बाळं सध्या जवळपास 40-45 वयाची आहेत आणि त्यामुळे या विषयाबद्दल अनेक संशोधनं सुद्धा झालेली आहेत. यापैकी एक संशोधन जे की इटलीमध्ये 5 लाख IVF बेबीज वरती झालं होतं, त्या संशोधनामध्ये असं आढळून आलंय की काळा परत्वे IVF मध्ये बाळांमधल्या व्यंगाची शक्यता ही कमी झालेली आहे. त्याची काही कारणं तपासली असता असं लक्षात आलं की पूर्वीच्या काळामध्ये केवळ आणि केवळ वंध्यत्व असलेल्या कपल्समध्येच IVF केलं जायचं, पण आताची परिस्थिती अशी नाहीये. आजकाल वॉक इन कपल्स आमच्याकडे जे येतात, जे आम्हाला सांगतात की मॅडम लग्नाला 2 वर्ष झाली आहेत, आम्ही ट्राय केलंय, बाळ होत नाहीये, आता आमचं IVF करा. त्यामुळे बऱ्यापैकी नॉर्मल कपल्सचा कल देखील सध्या IVF कडे झुकतोय किंवा वळतोय. याच्याशिवाय पूर्वीच्या काळी डे 3 एम्ब्रिओ ट्रान्सफर केलं जायचं, मात्र आता डे 5 सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर ही बऱ्यापैकी एक नॉर्म झालेला आहे किंवा हा एक पायंडा पडला आहे. सगळे नामांकित IVF सेंटर्स डे 5 एम्ब्रिओ ट्रान्सफरकडे झुकलेले आहेत. डे 5 एम्ब्रिओ ट्रान्सफरमुळे देखील नॅचरल सिलेक्शनची प्रोसेस नैसर्गिकरित्या होत असल्या कारणाने IVF मध्ये बाळांच्या व्यंगाची जी शक्यता आहे ती कमी झालेली आहे. याशिवाय सिंगल डे 5 एम्ब्रिओ ट्रान्सफर केल्याने ट्विन्स किंवा ट्रिपलेट्सचं प्रमाण कमी होतं. ट्विन्स किंवा ट्रिपलेट प्रेग्नन्सी जनरली फुल टर्म म्हणजे 9 महिने इतकी जाऊ शकत नाही. सिंगल प्रेग्नन्सी ही आरामात 9 महिन्यापर्यंत जाते. याच संदर्भात रोमानियामध्ये झालेल्या एका संशोधनामध्ये असं आढळून आलेलं आहे की सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर आणि सिंगल डे 5 एम्ब्रिओ ट्रान्सफर केल्याने IVF मध्ये देखील मुदतीपूर्व बाळ जन्माला येण्याचं प्रमाण कमी आहे आणि त्याच्याचमुळे या IVFच्या बेबीजमध्ये पुढच्या आयुष्यामध्ये कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता देखील कमी झालेली आहे. आता तिसऱ्या ऑस्ट्रेलियन संशोधनाविषयी सांगते. ऑस्ट्रेलियामध्ये जवळपास 1.5 लाख बाळांवरती एक संशोधन झालं होतं. त्याच्यामध्ये त्यांना असं आढळून आलं की नैसर्गिक प्रसूतींमध्ये बाळांमध्ये व्यंगाचं प्रमाण हे 4 ते 5% आहे आणि IVF मध्ये बाळातील व्यंगाचं प्रमाण हे जवळपास 8% म्हणजे नैसर्गिक प्रसूतींपेक्षा 3% अधिक आहे. या रिझल्टचं पुन्हा विश्लेषण केल्यावर किंवा पुन्हा यांची मीमांसा केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की वंध्यत्व असलेल्या कपल्समध्ये नैसर्गिकरित्या जरी प्रेग्नन्सी राहिली तरी देखील जन्मजात व्यंगाचं प्रमाण हे सामान्य जोडप्यांपेक्षा अधिक असतं. आणि याची काही कारणं आहेत, जसं की जर का पुरुषाचा स्पर्म काउंट कमी असेल तर त्याच्यामध्ये Y क्रोमोझोम मायक्रोडिलिशन, CFTR म्युटेशन किंवा अजून काही जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज असू शकतात आणि या जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज या तशाच्या तशा त्यांच्या बाळांमध्ये ट्रान्सफर होतात. म्हणजे जसं की Y क्रोमोझोम मायक्रोडिलिशन असलेल्या मोठ्या पुरुषांमध्ये आणि छोट्या पुरुष जातीच्या बाळांमध्ये लिंगामध्ये काही फरक असणं किंवा जेनेटोयुरिनरी ॲनॉमलीज असणं हे कॉमन असू शकतं आणि त्याच्यामुळे IVF विक्सीमध्ये वाढलेलं व्यंगाचे प्रमाण हे IVF विक्सीच्या प्रोसिजरमुळे नसून त्या जोडप्याच्या जेनेटिक मेकअपमुळे आहे, असा निष्कर्ष त्या संशोधनाचा काढण्यात आला. जाता जाता एका स्वीडिश संशोधनाबद्दल बोलायचे. एरिक्सन नावाच्या शास्त्रज्ञाने 2002 साली स्वीडनमध्ये ही एक स्टडी केली आणि त्यात त्याला आढळून आलं की IVF द्वारे जी बाळं जन्माला येतात त्यांचं हॉस्पिटलाइज होण्याचं प्रमाण इतर मुलांपेक्षा जास्त आहे. मग डिटेलमध्ये इन डेप्थ अनालिसिस केल्यानंतर हे लक्षात आलं की IVF द्वारे नवसायासाने झालेलं लेकरू म्हणून आई वडील अति काळजीपोटी किंवा अति प्रेमापोटी मुलांना हॉस्पिटलला जास्त आणतात. म्हणजे थोडक्यात नवसायासाने झालेलं लेकरू हे बिरुद फक्त भारतीय मुलांच्याच बाबतीत खरत नाहीये, तर परदेशात देखील IVFची ही सगळी बाळं ही नवसाची लेकरं म्हणूनच त्यांची काळजी घेतली जाते. ही IVF द्वारे जन्माला आलेली बाळं सध्या 15 ते 40 या वयोगटामध्ये आहेत आणि मग काही
शास्त्रज्ञांनी या विषयावर देखील संशोधन केलं की 15 ते 40 या वयोमानामध्ये असलेली ही जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये डायबिटीज, लठ्ठपणा किंवा वाढलेलं बीपी यांचं प्रमाण किती आहे. थोडक्यात निष्कर्ष सांगायचे तर IVF द्वारे जी बाळ जन्माला येतात त्यांच्यामध्ये व्यंगाचं प्रमाण हे सामान्य मुलांएवढंच आहे. त्याशिवाय IVF द्वारे जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये आजार होण्याचं प्रमाण हे देखील जनरल पॉप्युलेशन इतकंच आहे. आणि IVF द्वारे जन्माला आलेली ही मुलं सामान्य आयुष्य जगू शकतात, त्यांना नैसर्गिकरित्या स्वतःची मुलं देखील होऊ शकतात. जर का तुम्ही IVF द्वारे प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल किंवा अदरवाईज देखील तुम्ही प्रेग्नंट असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर मी काही सोनोग्राफ्यांबद्दल तुम्हाला सांगणार आहे, ज्या सोनोग्राफ्या तुम्ही कंपल्सरी करून घेतल्या पाहिजेत तुमच्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये. प्रेग्नंट आल्यानंतर एक पहिला स्कॅन होतो 6 आठवड्याचा, ज्या वेळेला आपण बाळाची पोझिशन कुठे आहे, त्याचा हार्ट रेट कसा आहे ते डिटेक्ट करतो. या सोनोग्राफी नंतर 11 ते 12 आठवड्यांमध्ये एक NT स्कॅन तुम्हाला डॉक्टर सजेस्ट करतात. या NT स्कॅन मध्ये बाळाच्या मानेच्या मागची थिकनेस जी आहे ती कॅल्क्युलेट केली जाते. NT स्कॅनला सोबत डबल मार्कर नावाची टेस्ट देखील सजेस्ट करतात. NT स्कॅन आणि डबल मार्कर या कंबाइंड टेस्टचा जो निष्कर्ष आहे तो जवळपास 95% इतका खरा असतो. म्हणजे अर्थ असा की समजा तुमचा NT स्कॅन आणि डबल मार्कर नॉर्मल आलं तर तुम्हाला प्रेग्नन्सी मध्ये पुढे कुठलेही तपासण्या करायची गरज नाही. मात्र जर का तुमचा NT स्कॅन डबल मार्कर ही टेस्ट ॲबनॉर्मल आली असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला पुढे जाऊन गर्भजल तपासणी किंवा ॲम्निओसेंटेसिस करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. मात्र तुमचा NT स्कॅन आणि डबल मार्कर हे नॉर्मल असून देखील 5% शक्यता आहे की तुमच्या बाळाला डाउन्स एडवर्ड्स पटाऊ यापैकी एखादा सिंड्रोम असू शकतो. त्यामुळे ही जी टेस्ट आहे ही देखील 100% कन्फर्मेटरी टेस्ट नाही. मात्र ही सोनोग्राफी झाल्यानंतर 5व्या महिन्यामध्ये एक ॲनॉमली स्कॅन केला जातो. ही 5व्या महिन्यातली जी सोनोग्राफी आहे त्याच्यामध्ये बाळाची संपूर्ण जडणघडण बघितली जाते. बाळाचा मेंदू कसा आहे, त्याचे अवयव कसे आहेत, हातपाय कसे आहेत, हातापायाला बोटं किती आहेत याबद्दल या टेस्टमध्ये या सोनोग्राफीमध्ये बघितलं जातं, तुम्हाला सांगितलं जातं. जर का NT स्कॅन मध्ये देखील काही ॲबनॉर्मॅलिटी वाटत असेल, ॲनॉमली स्कॅन मध्ये देखील काही 1-2 ॲबनॉर्मॅलिटीज लक्षात आल्या असतील तर त्या केसमध्ये देखील तुम्हाला परत अलर्ट किंवा वॉर्निंग साईन दिली जाऊ शकते आणि ॲम्निओसेंटेसिस नावाची टेस्ट तुम्हाला सजेस्ट केली जाऊ शकते. बाळामध्ये डाउन्स एडवर्ड्स पटाऊ यापैकी कुठला सिंड्रोम होणार आहे का, अस्तित्वात आहे का हे जाणण्यासाठी जी कन्फर्मेटरी टेस्ट आहे, जी 100% कन्फर्मेटरी टेस्ट आहे ती जेनेटिक टेस्ट असते, ती म्हणजे ॲम्निओसेंटेसिस. प्रत्येक कपलला ॲम्निओसेंटेसिस करण्याचा सल्ला दिला जात नाही. शक्यतो ज्या कपल्समध्ये सोनोग्राफीमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज सापडतात, बायोकेमिकल टेस्टिंगमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज सापडतात, त्याच कपल्सला फक्त ॲम्निओसेंटेसिस पर्यंत जाण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. 5व्या महिन्यातली ॲनॉमली स्कॅन झाल्यानंतर एक फिटल 2D इकोची टेस्ट केली जाते. ती असते 6व्या महिन्यामध्ये, म्हणजे जवळपास 22 ते 24 आठवड्यामध्ये फिटल 2D इको केला जातो. फिटल 2D इको कपल्सनी करावा का याबद्दलचं माझं मत असं आहे, जर का तुम्ही या बाबतीत खूप स्पेसिफिक असाल, जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की बाळाच्या झडपांमध्ये काही डिफेक्ट्स आहेत का किंवा काही बाळाला छोटेसे कार्डियाक डिफेक्ट्स आहेत का, जसं की ASD आहे, VSD आहे, तर व्हॉलंटरीली देखील तुम्ही तुमच्या डॉक्टरांना रिक्वेस्ट करू शकता की आम्हाला फिटल 2D इको देखील करून घ्यायचं आहे. त्याचं कारण असं की ॲनॉमली स्कॅनमध्ये हार्टच्या स्ट्रक्चरबद्दल कळतं, पण काही मायनर डिफेक्ट्स ॲनॉमली स्कॅनच्या लेवलपर्यंत कळू शकत नाहीत, कारण की बाळाच्या हृदयाचा विकास तिथपर्यंत झालेला नसतो. त्याच्यामुळे जर का ॲनॉमली स्कॅनमध्ये काही हार्टमध्ये प्रॉब्लेम आढळले तर डॉक्टर स्वतःहून तुम्हाला फिटल 2D इको करायला सांगतील. मात्र अदरवाईज देखील सगळं काही नॉर्मल असताना सुद्धा तुमची इच्छा असेल तर फिटल 2D इको तुम्ही करून घेऊ शकता. यानंतर 7व्या महिन्यामध्ये एक फिटल डॉपलर होतं, 9व्या महिन्यामध्ये एक डॉपलर होतं. या 2 डॉपलरच्या टेस्ट ज्या आहेत, या 2 डॉपलरच्या सोनोग्राफ्या ज्या आहेत त्या प्रत्येक कपलसाठी मॅन्डेटरी नाही आहेत, पण अगेन इट इज व्हॉलंटरी. जर का तुम्ही या बाबतीत स्पेसिफिक असाल, तुम्हाला जर का तुमच्या बाळाची ग्रोथ तपासायची असेल तर डॉपलरसाठी तुम्ही व्हॉलंटरीली डॉक्टरांना रिक्वेस्ट करू शकता आणि 7व्या आणि 9व्या महिन्यातलं डॉपलर चेक करून हे बघू शकता की तुमच्या बाळामध्ये डेव्हलपमेंटल काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, म्हणजे बाळ IUGR नाही आहे ना, याबद्दल तुम्हाला या सोनोग्राफ्यांमधनं कळू शकतं. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. प्रयत्न करा की हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचेल जे सध्या प्रेग्नंट आहेत, जेणेकरून ज्या महत्त्वाच्या सोनोग्राफ्या आहेत त्यांच्याबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. याशिवाय IVF बद्दल जर का तुमच्या मनात काही डाऊट्स असतील, IVF ची प्रोसिजर तुम्हाला डिटेलमध्ये कशी होते ते बघायचं असेल तर या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ बघू शकता.